झी 24 तास एक पाऊल पुढे। फेब्रुवारी महिन्यापासून घरगुती गॅसची सबसिडी थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांकडे आधार क्रमांक नाही किंवा गॅस एजन्सीला त्यांनी कळविलं नाही त्यांना सवलतीच्या दराशिवाय सिलेंडर घ्यावे लागतील। तेल कंपन्यांनीही आधार कार्ड नसणाऱ्या ग्राहकांना सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केलंय। तुम्ही अजूनही आधार कार्ड काढलं नसेल तर आता मात्र त्याचा फटका तुमच्या खिशाला बसणार आहे। कारण फेब्रुवारी महिन्यापासून घरगुती गॅसची सबसिडी तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे आणि ज्यांनी आधार कार्ड काढलं नसेल त्यांना बाजारभावाप्रमाणे सिलेंडर विकत घ्यावा लागणार आहे। तेल कंपन्यांनीही आधार कार्ड नसणाऱ्या ग्राहकांना सवलत मिळणार असल्याचं स्पष्ट केलंय। फेब्रुवारीपासून गॅस ग्राहकांना सिलेंडरच्या सबसिडीचे पैसे थेट बँक खात्यात ट्रान्सफर करण्याचा प्रस्ताव आहे। हा निर्णय लागू झाल्यानंतर ज्या ग्राहकांकडे आधार क्रमांक नाही किंवा गॅस एजन्सीला ज्यांनी कळवलं नाही त्यांना सवलतीच्या दराशिवाय सिलेंडर विकत घ्यावा लागणार आहे। राज्यात अजूनही निम्म्यापेक्षा जास्त लोकांना आधार क्रमांक मिळालेला नाही। या पार्श्वभूमीवरती राज्यात मुंबईसह 6 विभागांमध्ये डायरेक्ट कॅश ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामुळे या निर्णयावर लोकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। ज्याकडे आधार कार्ड नाही त्यांना सबसिडी बँकेत किंवा पोस्टात जमा होणार नाही, तर तुमचं त्यामध्ये नागरिकाचं किती नुकसान होणार आहे हे नागरिकांनी जरा लक्षात घ्यावं। आणि सरकारला मी विनंती करते, ज्यांचे आधार कार्ड नाही त्यांना कृपया करून शाळेमध्ये पोस्टामध्ये जागोजागी आधार कार्ड सुरू करावं। गव्हर्नमेंट देणार आहे सबसिडी, जर आधार कार्ड नसेल तर ते बँकेमध्ये कसे जाणार पैसे, आणि मग हे नंतर जे पैसे जमा करून तुम्ही काय करणार गव्हर्नमेंटचे पैसे, ते कधी जमा होणार मग सर्वसामान्यांच्या खात्यामध्ये? नुकसान आपल्या सर्वसामान्य लोकांचंच होत आहे। आधार कार्डाच्या माध्यमातून राज्यात मुंबईसह 6 विभागांमध्ये डायरेक्ट कॅश ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू होणार आहे। मात्र ही पद्धत यशस्वीरित्या राबवण्यासाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध आहे का असा प्रश्न विचारला जातोय। झी 24 ताससाठी पंकज दळवी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।